नमस्कार प्रेक्षकांनो, शर्वरी आणि जयच्या प्रेमाला फायनली सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. उद्याच्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण पाहतोय तो म्हणजे प्रेक्षकांनो, इकडे शरू फोटो काढत काढत अगदी दरीच्या काठात जाते आणि पडणारच असते पाय घसरून. तेवढ्यात जय मात्र तिला वाचवतो. शरू मात्र कम्प्लिटली डोळे बंद करून आता म्हणते, प्लीज मला सोडू नको जय, प्लीज. तेव्हा मात्र जय फुल कॉन्फिडन्समध्ये आता तिला बोलतो, अगं तुझा हात मी सोडायसाठी पकडलेला नाहीये, माझं आता तुझ्यावर प्रेम आहे आणि आपल्या दोघांचं आता पुढे लव्ह स्टोरी चालू होणार आहे. माहिती आहे का तुला, आत्तापर्यंत तू माझी मैत्रीण होतीस, पण आता तू माझी बेस्टी आहेस, आतापासून तू माझी बेस्ट फ्रेंड आहे. असं म्हणून प्रेक्षकांनो, चक्क इकडे जयने शर्वरीला आपल्या प्रेमाची कबुली देताना आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, मालिकेचा येणारा भाग इतका जबरदस्त दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे मात्र आपण पाहतोय प्रेक्षकांनो, ऑफिसच्या पिकनिकसाठी म्हणजेच आता ऑफिस टूर जो काही त्यांचा चालू असतो, तिकडे मात्र जय आणि शर्वरी आता सकाळी जॉगिंग मॉर्निंग वॉकसाठी निघालेले असतात. आणि जय मात्र म्हणतो, चल लवकर, मला आजची सगळी प्लॅनिंग करायची आहे, खूप सारी कामं आहेत, तू काय टाईमपास करतेस. तेव्हा मात्र शरू म्हणते, अरे थांब ना, मला थोडीशी सेल्फी वगैरे काढू दे, मला थोडासा टाईमपास करायचा आहे, मला फोटोज काढायचे. आणि फोटो काढत असतानाच प्रेक्षकांनो, शरूचा पाय घसरतो आणि शरू मात्र आता खड्ड्यात त्या पाण्यात पडणार. तेवढ्यातच आता जय तिला पकडतो आणि त्या दोघांच्या प्रेमाला मात्र प्रेक्षकांनो सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. इकडे आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपण काय पाहतोय, आता मॅक नसतो, या सगळ्यांनी आता तिकडे ऑर्डर दिलेली असते आणि नेमका मॅक तिकडे येतो. तो म्हणतो, तायडे पटकन सांग बरं, खूप भूक लागली, तायडे काय खायचे तुला. शरू म्हणते, मॅक तू आता गेस करणं, काहीतरी मागवणार आहे. मॅक म्हणतो, तायडे मला ना जाम भूक लागली, तू आता मला इकडे काही कोड्यात पाडू नको बरं, तुला काय पाहिजे मला सांग, मी आता सुक्का मटण रस्सा खाणार आहे, मस्त तांबडा पांढरा आणि मस्त भाकरी. हे ऐकून मॅकच्या तोंडाला तर लिटरली पाणी सुटतं. तो म्हणतो, तायडे कालच रात्री स्वप्न पडलं गं की मी चिकन खातोय, मटण खातोय, आणि आज मात्र माझ्या तायडीने माझं स्वप्नच पूर्ण केलं. इकडे मात्र शरू मॅक जाम खुश असतात. जय मात्र बिचारा एवढंसं तोंड करून बसलाय, कारण त्याने ऑर्डर केले तो म्हणजे आता सॅलड, इकडे मोड आलेले कडधान्य, आणि तेच तो कचं खात असतो. शरू मॅक मात्र असे ताव मारतात ना त्या मटणा चिकनावर आणि मस्त रस्सा दाबून हाणत असतात. हळूहळू आता जयला सुद्धा वाटतं, बापरे हे दोघं किती चव घेऊन खात आहेत, मला सुद्धा खायचंय. शरू मात्र म्हणते, शायनर अरे किती दिवस असं घासफूस खाणार आहेस, लहान लहान पोरासारखं खाणार आहे, चल ये तू आमच्यासोबत टेस्ट तरी करून बघ ना, एकदा तू खाशील ना बोटं चाटत राहशील. तेव्हा मात्र जय म्हणतो, नाही मी असं ऑइली वगैरे बाहेरचं अजिबात खात नाही. शरू मात्र म्हणते, ठीक आहे शायनर, मग आमच्याकडे नको बघू बाबा, आमचे पोटं वगैरे फुगतील हा. तेव्हा जय मात्र आता हे सगळं काही त्याला खायचं असतं, पण त्याचा चेहरा पाहून मॅक मात्र म्हणतो, सर अहो खायचं तर खा ना, कशाला उगाच ॲटिट्यूड दाखवताय तुम्ही. आता मॅकचं बोलणं ऐकून इकडे जय म्हणतो, ठीक आहे रे बाबा, वाढ माझं ताट, येतो मी. शायनर काय रे, तुला तर आता खायचं नव्हतं ना. अरे मॅक कशाला, तो बाहेरचं ऑइली फूड खात नाही आहे ना, नॉनव्हेज तर अजिबातच खात नाही तो तर्रीवालं, आणि आपल्याला तर मस्त तांबडा पांढरा आता प्यायचा आहे ना, त्याच्यामुळे तू त्याला आग्रह करू नको. इकडे मात्र शायनर, कुठे कोण तुला आग्रह करते, नसल खायचं ना, नको रे बाबा, तू तुझा सॅलडच खा. इकडे मात्र मॅक म्हणतो, तायडे काय गं किती त्रास देते, सरांना खायचंय, बघ ना त्यांच्या तोंडावरून तेच वाटतंय ना. जय मात्र आता त्या दोघांच्या पंक्तीला येऊन बसतो आणि मस्त खात असतो. ते पाहून आता शरू मॅक एकमेकांकडे बघून हसत असतात. खरं तर जयला सुद्धा ते खूप आवडतं. खरं तर जय इकडे पमा मावशीच्या हातचं खाऊन सुद्धा जाम खुश झालेला असतो. तसंच त्याला आता इथलं जेवण वाटतं, त्याच्या चेहऱ्यावर आता आनंद येतो. शरू आणि मॅकला सुद्धा बरं वाटतं. शरू मात्र मस्त आता इकडे पेपरने जयला हवा घालते, कारण ते तिखट स्पायसी फूड खाऊन जयला मात्र पुरता घामच फुटलेला असतो. शायनर अरे शांतपणे खा रे बाबा, तुझ्या मागे काही कुत्रं वगैरे लागलेलं नाही आहे, आणि आम्ही पण आमचं झालं आहे बरं का, तू आता पाहिजे तर हवं तर अजून मागवून घे. शायनर तू आता हळूहळू खा. इकडे शर्वरी मॅक दोघंही हसत असतात. आणि इकडे मात्र प्रेक्षकांनो, घरचा सीन आपण पाहतोय. अनु आता कॉलेजमधून आलेली असते. तिला आता कॉलेजमध्ये जे काही घडलंय, त्या पोराने तिच्यासोबत जे काही केलंय ना, सारखं तिच्या डोक्यामध्ये घोळत असतं. तिला आता खरं तर राग आलाय, पण ती मनातून खूप घाबरलेली असते, कारण तिला तिच्या आईचं म्हणजे पमाकडे तिचं लक्ष जातं. पमा आता तिच्याकडे बघते, काय अनु काय झालं. अनु मात्र आता एकदम इमोशनल होते. जसं तिला आईने विचारलं काय झालं बाळा, तेव्हा अनु मात्र तिला मिठी मारते. आई तुला काय सांगू मी, आज मात्र त्या पोरांनी ना चक्क मला छेड
छेड काढली ग, माझी आणि माझ्या मैत्रिणीची भांडण झाली ते पाहून आता पमा म्हणते इतकंच. अगं ते छेड काढणं नाही आहे ग, 4 दिवस तुम्ही पोरी भांडता, पुन्हा एकमेकींशी बोलता, सोड आता सगळं, मस्तपैकी मी तुला काहीतरी खायला देते, ये बरं. अनु मात्र आता लगेच खुश होते आणि दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो इकडे जयला घाम फुटलाय. आता सारखी आपली शरू मात्र त्याला वारं घालत असते. मॅक मात्र आता पुढची प्लॅनिंग करत असतो. आता जेवण इतकं ताणून झालंय म्हटल्याच्या नंतर शर्वरीला येते झोप. आता मात्र जय गाडी चालवतोय आणि हे दोघं मात्र दाबून जेवले आणि ढाराढूर झोपी गेले. शेवटी जय इतक्या जोरात गाणे लावतो ना, शरू म्हणते शायनर अरे काय करतोयस, आजूबाजूच्या लोकांकडे बघत जा ना. अरे जेवण इतकं टाईट झालंय ना, मला तर डुलकीच लागली. मॅक म्हणतो ताईडे अगं मलाही डुलकी लागली की. आता मात्र सर एकटे गाडी चालवत होते, त्यांना बोर झालं असेल म्हणून त्यांनी बहुतेक मोठ्या आवाजात गाणे लावले. इकडे मात्र आता मॅक ढाराढूर झोपतो म्हणून मग जय मात्र त्याला म्हणतो मागे बस, अजिबात इथे समोर बसायचं नाही आणि झोपायचं नाही ड्रायव्हरच्या बाजूला. मी काय ड्रायव्हर आहे का रे. शायनर अरे किती मस्त जेवण झालंय ना, आता जर झोपलो नाही ना तर मात्र ते पोटातलं अन्न पचणार नाहीये. आणि तू काय रे अशी सेंटी गाणी लावतोयस, चांगले धांगडधिंगा झक्काच गाणे लाव ना, आपला प्रवासही चांगला होईल. तेव्हा मात्र जय म्हणतो तुला कुठली गाणी आवडतात सांग तरी. तेव्हा मात्र शरू आणि मॅक त्यांच्या आवडीची गाणी इतकी काही सांगत असतात, लावत असतात. जय मात्र आता परेशान झालेला असतो. जयची आणि शर्वरीची चॉईस मात्र एक्स्ट्रीम अपोजिट. आता मात्र त्यांचा प्रवास सुरू असतो. गाडी मात्र एका नदीच्या तिकडे जात असते, ब्रिजवरून जात असते. शरू जोरजोरात ओरडते अरे मॅक थांब ना, मॅक गाडी थांबव रे, सर गाडी थांबवा, जय गाडी थांबव, मला फोटो काढायचे. शरू इतकी खुश असते ना, तेव्हा जय म्हणतो अजिबात मूर्खपणा करायचं नाही, पाणी वगैरे खूप आहे, तिकडं काही जायचं नाही बरं का. आता मात्र जय म्हणतो चल मी येतो तुझ्यासोबत, काय करायचे कर. शरू आता खुश होते. मस्त आता नदीच्या काठावर जाऊन प्रेक्षकांनो मॅक शर्वरी जय मात्र आता तिकडे वॉक करत असतात, टेहळत असतात. छान त्यांचा आता निसर्गाच्या याच्यामध्ये प्रवास चालू असतो. इकडे मात्र आता शायनर तू आमच्या दोघांचे फोटो काढ ना. जय म्हणतो काय गं, तुम्हाला काय मी ड्रायव्हर वाटतोय, फोटोग्राफर वाटतोय. शरू म्हणतो सॉरी हां शायनर, सॉरी बॉस, आम्हाला माहीतच नव्हतं की बॉसला फोटोज काढता येत नाही. मॅक मात्र आता इतका म्हणतो काय गं तायडे, सरांना किती खेचत असतेस तू. इकडे मात्र आता जय इकडे त्या दोघांची फोटो काढत असतो, पण त्याला काही जमत नाही. शरू मात्र आता सेल्फी काढत असते, पण सेल्फीसुद्धा तिला जमत नाही आहे. शेवटी जय म्हणतो ठीक आहे, काढतो मी तुमचे फोटो, चांगले दे माझा मोबाईल. इकडे शरू मात्र मॅकला म्हणते अरे बाबा यांचा एवढा महागडा फोन उगाच कशाला आता आपण हे करायचा. जय म्हणतो तुला 2-4 चांगले फोटो काढून दिले बस ना, आता मी माझा मोबाईल वापरतो, ह्याच्यामध्ये HD क्वालिटीमध्ये फोटो निघतात आणि याची क्वालिटी खूप छान आहे, एकदम कॅमेरा क्वालिटी आहे बरं का. शरू मात्र म्हणते ठीक आहे आणि वेगळ्या वेगळ्या पोजेस देत असते. जय मात्र कौतुकाने तिच्याकडे बघतो, तिचे खूप सारे फोटो काढतो. आता तिचे ते पोजेस, तिचे ते उडणारे केस आणि तिचं ते रूप बघून बिचारा शायनर मात्र आपल्या शरूच्या प्रेमात पडलाय. होय प्रेक्षकांनो, तो एकसारखं तिच्याकडे बघत असतो आणि नकळतपणे तिचे कितीतरी 50-60 फोटो काढून टाकतो. शरूला माहितीच नाही आहे की जे काही नॉर्मल ॲक्टिव्हिटी करते ते सुद्धा आता इकडे शायनरने त्याच्या कॅमेरामध्ये त्याच्या मोबाईलमध्ये कॅप्चर केलेलं असतं. दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो शर्वरीचे बाबा बैचेन झालेले असतात. सुभाषला आता काही सुचत नाही आहे. सुभाष आता इकडे त्यांचा तसा अवतार बघून पमा मात्र म्हणते अहो काय झालं, अगं शरूचा काही कॉल नाही, काही नाही, मला ना या पोरीची काळजी वाटते. पहिल्यांदाच ती अशी बाहेर गेली ना, तेव्हा पमा म्हणते अहो मॅक आहे ना तिच्यासोबत, जयसुद्धा आहे, ते येतील आरामात, तुम्ही काळजी करू नका, आणि ते आपल्या घरचाच आहे ना, जय तर काय बाहेरचा नाहीच आहे. सुभाष म्हणतो बरोबर आहे गं तुझं सगळं, पण माझी पोरगी पहिल्यांदा बाहेर गेली, बापाला काळजी वाटणारच आहे ना. इकडे मात्र प्रेक्षकांनो मॅक शरू मस्त धमाल करत असतात आणि जय मात्र आता शरूचे फोटो काढण्यात कंप्लीट बिझी झालेला असतो. आता मात्र येणाऱ्या भागामध्ये काय जबरदस्त धमाका होणार आहे प्रेक्षकांनो, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया प्रेक्षकांनो नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.